असं म्हटलं जातं की सरकारी काम आणि 6 महिने थांब। याचा अर्थ असा आहे की सरकारी जर तुमचं काम असेल तर तुम्हाला अनेकदा त्या कार्यालयात खेटे घालावे लागतात, अनेकदा तुम्हाला फेऱ्या मारल्यानंतर सुद्धा अनेक वर्ष थांबावं लागतं। पण सध्या एक व्हिडिओ व्हायरल होतो, यात वेगळाच प्रकार दिसतोय। यातले सरकारी अधिकारी चक्क बियर बार मध्ये बसून फाईलींवर सह्या करतायत, ते पण दारू पीत पीत। हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि नेमकं काय घडलं आपण पाहूयात। नागपूर मधला बार, सुट्टीचा रविवार। टेबलावर बसले 3 यार, सोबत सरकारी फाईली। असला कसला नशेचा कारभार। डोळे उघडा, जरा बघा काय चाललंय सरकार। नशेचा बाजार भरलेला असताना अशा कुठल्या सरकारी विभागाचा कारभार बार मध्ये चालतो, हा प्रश्न पडावा असा हा व्हिडिओ। एका बार मधल्या टेबलवर 3 व्यक्ती बसल्या। त्याच टेबलवर सरकारी फाईलींचा गठ्ठा आहे। या फाईलींवर महाराष्ट्र शासन असं स्पष्ट लिहिलंय। टेबलवर दारूचे ग्लास आणि बाटल्या दिसतायत। टेबलवर बसलेल्या तिघांचाही दारू पिण्याचा कार्यक्रम सुरू आहे। हे सगळं सुरू असताना सरकारी फाईलींची पानं उलगडली जात आहेत आणि कोपऱ्यात बसलेली व्यक्ती कदाचित त्या सरकारी फाईलींवर सही करते। तर हा नेमका काय प्रकार आहे? दारूच्या नशेत अशा कुठल्या सरकारी फाईलींवर सह्या केल्या जात आहेत, याचा आम्ही शोध घेतला। तर हा आहे नागपूर मधला मनीष बार आणि हा व्हिडिओ आहे रविवारच्या सुट्टीच्या दिवशीचा। आणि या सरकारी फाईली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या असल्याची माहिती आहे। नागपूरच्या सुयोगनगर परिसरातल्या रिंग रोडवरच्या या बुलेट बारमध्येच हे सरकारी अधिकारी फाईल सह्या करत होते। PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य इंजिनियर कार्यालयातले हे अधिकारी होते आणि ते एका कारमध्ये या फाईल्स जे आहे या घेऊन आले होते। इथे सह्या केल्यानंतर हे फाईल्स सोबत घेऊन गेले आणि या संदर्भात आता जर चौकशी झाली तर आणखी याचे पाळेमुळे जे आहे ते बाहेर येऊ शकतात। नागपूर मधल्या या व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे आणि विरोधकांना टीकेची आयती संधी सुद्धा मिळाली आहे। बघा, आता सरकार एवढं भ्रष्ट झालेलं आहे, खालीपर्यंत भ्रष्टाचार इतका रुजलेला आहे की साधा बाबू सुद्धा आता फाईल पुढे सरकवण्यासाठी त्या बिचाऱ्यांना लुटल्याशिवाय पुढे सरकवत नाही। म्हणजे महाराष्ट्रामध्ये मी अशी परिस्थिती कधीच पाहिली आहे। कोणावरच धाक राहिला नाही, फक्त केवळ मंत्रालयातच भ्रष्टाचार आहे असं नव्हे, पण मंत्रालयात तर आता मोठा अड्डाच झाला आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन ग्रामीण भागात अशी लूट चालली सामान्य माणसाची की कुठल्याही फाईलवर सही करायसाठी चिरीमिरी घेतल्याशिवाय ते होऊच शकत नाही। या फाईली ऑफिस बाहेर का नेण्यात आल्या? सरकारी फाईली ऑफिस बाहेर आणि त्या सुद्धा बार मध्ये नेणारे हे अधिकारी कोण? बार मध्ये सह्या घ्याव्या लागल्या अशी काय परिस्थिती निर्माण झाली होती? आणि नशेत फाईलींवर सही करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर काय कारवाई होणार? या 4 प्रश्नांची उत्तरं तरी सरकारनं शोधणं गरजेचं आहे। रात्रीच्या अंधारात सुट्टीच्या दिवशी गजबजलेल्या बार मध्ये भरलेले दारूचे पेले रिचवत सरकारी फाईलींवर सही करावी लागली। अशा या तातडीच्या फाईली नेमक्या कशाच्या होत्या? आणि सुट्टीच्या दिवशी बार मध्ये फाईली घेऊन जाऊन सह्या करणारे हे एवढे कार्यतत्पर अधिकारी कोण? यांची नावं महाराष्ट्रालाही कळू द्या। नागपूरच्या सुयोगनगर परिसरातल्या बुलेट बारमध्ये PWD विभागाचे काही अधिकारी या ठिकाणी फाईल्स घेऊन आले होते। हे जे बार दिसतं आहे या बारमध्ये PWD चं जे ऑफिस आहे नागपूरचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं जे मुख्य कार्यालय आहे, मुख्य इंजिनियरचं कार्यालय आहे, त्या ठिकाणचे फाईल्स या ठिकाणी अधिकारी घेऊन आले होते आणि रविवारी या परिसरामध्ये फाईल्सवरती सह्या करण्यात आलेल्या आहे। या प्रकरणामध्ये चौकशीचे आदेश चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री यांनी दिलेले आहे आणि हे अधिकारी जे आहे हे अधिकारी पेंडिंग बिलाच्या फाईल्स या ठिकाणी घेऊन आले होते। या ज्या फाईल्स आहे या फाईल्समध्ये जे पेंडिंग बिलं आहे त्या संदर्भातल्या फाईल्स होत्या आणि या फाईल सही करण्यासाठी काय आर्थिक देवाणघेवाण झाली का या संदर्भात सुद्धा चौकशी आता केली जाणार आहे। पण अत्यंत धक्कादायक आहे, या बुलेट या बारच्या CCTV मध्ये संपूर्ण प्रकरण कैद झालं आहे आणि या प्रकरणामध्ये आता पोलीस तपास सुद्धा केला जाणार आहे। प्रवीण मुधोळकर, NDTV मराठी, नागपूर।